अरे वचन देशील काय, नको सुवासन नको ते भाषण, वचन देशील काय. अरे कलेक्टर साहेबा पलाट देशील काय, अरे कलेक्टर साहेबा पलाट देशील काय. सर पलाट गेले मुलाबाळांची कशाही होणार आहे. अरे कलेक्टर साहेबा पलाट देशील काय. अरे कलेक्टर साहेबा पलाट देशील काय. असे अनेक हुशारी करती पण अंधार अंधार दिव्या खालती, पण अंधार अंधार दिव्या खालती, पण अंधार अंधार दिव्या खालती. एकूणच जर आपण परिस्थिती बघितली, 17,000 दाव्यांपैकी 9,000 दावे जर अमान्य होत असतील, म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो, मागे पायी मोर्चा आला, शेतकऱ्यांचा त्यावेळी मागण्या केल्या, निपटारा करा, त्यांनी सत्यानाश आदिवासींचा लावून टाकला आणि 9,000 प्लॉट जवळपास ठाणे जिल्ह्याचे अमान्य केलेले आहेत. याचा आम्ही निषेध करतो या कृतीचा, आणि म्हणून आज आम्ही मागणी करतोय की सर्व दावे सुमोटो करावेत, पुन्हा हे दावे फेर तपासणीमध्ये घ्यावेत आणि आदिवासीचा कायदा जो आहे वनाचा, की संशयाचा फायदा त्या दावेदाराला दिला पाहिजे. असं न करता वन विभागाचं ऐकून जर उपविभागीय समिती आणि जिल्हास्तरीय समिती निर्णय घेत असेल तर या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. कोकण आयुक्तांकडे जी अपिलं द्यायची आहेत ती आम्ही उपविभागीय स्तरीय समितीकडे देऊ. आम्हाला आदिवासीकडे जायला कोकण भवनला पैसे नाहीत, त्यामुळं त्यांनी ती व्यवस्था करावी आणि आमचे दावे, आमचे अपिलं इथे स्वीकारावी. जे अमान्य दावे झालेले आहेत त्यांच्यासाठी हे करावं आणि जे प्रलंबित दावे आहेत त्या प्रलंबित दाव्यांचा निपटारा हा तात्काळ करावा, कालबद्ध कार्यक्रम ठरवावा, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला घरांची धडाधड कारवाई केली जाते, घरकुलं बांधून दिली जात नाही मंजूर जागेमध्ये. म्हणजे ही जी वनाची जी दादागिरी चाललेली आहे ती दादागिरी कुठेतरी थांबली पाहिजे, यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. जिंदाबाद जिंदाबाद. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. गरीबों की बर्बादी है, गरीबों की बर्बादी है. अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल.